नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीमधील तृतीय पाठ पाहणार आहोत. धन्यो तौ दातृ याचको या पाठामध्ये गुरु आणि शिष्याची कथा सांगण्यात आलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला गुरु शिष्याची परंपरा अनेक वर्षांपासून लाभलेली आहे आणि याच परंपरेवर आधारित गुरु शिष्याची कथा आणि दातृ आणि याचको देणारा आणि घेणारा किती महान आहेत हेच यामध्ये पाठामध्ये सांगण्यात आलेले आहेत. असे छान पाठ ऐकण्यासाठी, सुभाषित ऐकण्यासाठी, संस्कृत श्लोक ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी संस्कृत अमृत भाषा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यो तौ दातृ याचको. महाकवी कालिदास विरचितम रघुवंशम इति महाकाव्यम प्रसिद्धम एव. महाकवी कालिदासाने रचलेले रघुवंश हे महाकाव्य प्रसिद्ध आहे. तत्र पंचमे सर्गे महाराजस्य रघोः जीवने घटितं प्रसंगः कवी वर्णयति. तिथे हा पाठ कुठून घेतलेला आहे तर रघु जीवने म्हणजे प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित हा प्रसंग कवीने वर्णन केलेला आहे. रघुवंश या महाकाव्यामध्ये रघु विश्वजित यज्ञम करोत. प्रभू रामचंद्राने विश्वजित यज्ञ केला. अस्मिन् यज्ञे सह सर्वं धनं दानरूपेण अयच्छत. या यज्ञात नंतर त्यांनी सगळे धन दानरूपात देऊन टाकले. रिक्तकोश भवत आणि संपूर्ण त्यांचा कोश जो आहे राजकोश, धनकोश, तो संपूर्ण गेला. तदा एव कौत्सः नाम युवा छात्र तत्र आयात. आणि त्यानंतर तिथे कौत्स नावाचा एक तरुण विद्यार्थी छात्र तिथे आला. तत्र म्हणजे तिथे गुरवे दक्षिणाम दातुम सह धनम ऐच्छत. गुरूंना दक्षिणा देण्यासाठी त्याला धन हवे होते. स एव प्रसंग अत्र वर्णिताः. हाच प्रसंग इथे वर्णन केला गेलेला आहे की वरतंतू नावाच्या एका ऋषीमुनींजवळ हा कौत्स नावाचा शिष्य होता आणि त्या शिष्याला आपल्या गुरूंना आपलं अध्ययन झाल्यानंतर गुरुदक्षिणा देण्याची इच्छा होती. तेव्हा गुरूंनीही त्याची परीक्षा पाहण्याचे ठरवले आणि त्यांनी सांगितलं की मला 14 कोटी सुवर्ण, मी तुला 14 विद्या दिल्या तर 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन ये म्हणून. आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला की इतक्या मोठ्या सुवर्ण मुद्रा फक्त आपल्या राजाकडेच असू शकतात. म्हणून हा कौत्स आपल्या राजाकडे प्रभू रामचंद्रांकडे गेला. तर या अशीच ही कथा आहे आणि या कथेमध्ये आता आपण पुढे पाहणार आहोत. कस्मिंश्चित् तपोवने वरतंतुः नाम ऋषी आसीत्. एका तपोवनामध्ये वरतंतु नावाचे ऋषी राहत होते. सह अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालू च आसीत्. ते अध्यापनामध्ये निपुण होते. प्रकृत्या म्हणजे स्वभावाने देखील दयाळू होते. तस्य आश्रमे बहवः मेधाविनः बटवः आसन. तस्य म्हणजे त्यांच्या आश्रमामध्ये बहवः म्हणजे पुष्कळ बुद्धिमान बटूक होते, म्हणजे बुद्धिमान शिष्य होते. तेषु कश्चित् कौत्सः नाम बटुः आसीत्. त्यांच्यापैकी कौत्स नावाचा एक शिष्य होता. विद्या अध्ययनं समाप्य गुरुदक्षिणां दातुम उत्सुकः कौत्सः गुरुम उपागच्छत. विद्या अध्ययन झाल्यानंतर, समाप्य म्हणजे झाल्यानंतर, हे लेबंताव्य आहे. झाल्यानंतर गुरुदक्षिणा देण्यासाठी कौत्स गुरूंकडे गेला. उपागच्छत म्हणजे गुरूंजवळ गेला. सविनयम च स्वस्य इच्छाम गुरवे अकथयत. अगदी नम्रतेने, विनयतेने आपली इच्छा त्यांनी गुरूंना बोलून दाखवली. तस्य वचः श्रुत्वा गुरुः उक्तवान. त्याचे वचन ऐकून, श्रुत्वा हे त्वांतव्य आहे, ऐकून गुरु बोलले. म्हणजेच वरतंतू म्हणाले, वत्स कौत्स तव अध्ययनेन सेवया च भृशं प्रीतः अस्मि. बाळा कौत्स, तू जेव्हा अध्ययन करत होता तेव्हाच माझी पुष्कळ सेवा केली. भृश म्हणजे पुष्कळ सेवा केली, त्यावरच मी खुश आहे.
अन्याम कामापि दक्षिणाम न इच्छामि. त्यामुळे मला दुसऱ्या वेगळ्या दक्षिणेची इच्छा नाही. गच्छ तू जा. स्वस्ति तुभ्यं तुझे कल्याण हो. गुरुना वरतंतुना निवारितः अपि कौत्स वारं वारं दक्षिणां दातुमिच्छत्. गुरु वरतंतांनी त्यांना सांगितले तरीसुद्धा कौत्सने वारंवार त्यांना दक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली. या पुढील भाग आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.